नमस्कार. मी वैष्णवी अमोल मर्ढेकर. उपस्थित सर्व पर्यावरण प्रेमींचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. आजचे प्रमुख वक्ता प्राध्यापिका अनुष्काताई गजबजे यांचा थोडक्यात परिचय करून देत आहे. अनुष्काताई पुढील विषयांचे प्राध्यापिका आहेत. MSc एन्व्हायरमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी, MR सस्टेनेबल आर्किटेक्चर. अनुष्काताई एन्व्हायरमेंटल एज्युकेशनचा 20 वर्षांचा गाढा अनुभव आहे. तसेच अनुष्काताईंना 10 वर्षांचा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट करायचा अनुभव आहे. अनुष्काताईंनी शैक्षणिक संस्था तसेच रहिवासी सोसायटीमध्ये अनेक कंपोस्टिंगचे युनिट सेट केलेले आहेत. अनुष्काताईंनी सेक्टर ऑफ एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड वॉटर सिक्युरिटी कमिटी, महाराष्ट्र एज्युकेशन बोर्ड 12वीच्या कमिटी मेंबर आहेत. अनुष्काताई या पाणी फाउंडेशन तर्फे पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागात वॉटर शेड मॅनेजमेंट प्रोग्राम राबवतात. अनुष्काताई ह्या पुणे महानगरपालिकेचे 2019-20 सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे स्वच्छ पुरस्कार संख्ये मानकरी आहेत. अनुष्काताईंनी अनेक शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षकांसाठी एन्व्हायरमेंटल प्रोग्रामचे प्रशिक्षण आयोजित करतात. अनुष्काताई ह्या अनेक महाविद्यालयांचे ग्रीन कॅम्पस कार्यक्रमांसाठी सल्लेगार म्हणून काम करतात. अनुष्काताई पर्यावरण संरक्षण गतिविधीमध्ये काम करत आहेत. काम करतात. अनुष्काताई या अखिल भारतीय शैक्षणिक संस्था व नारी शक्ती संस्थेचे मुख्य कार्यकारिणीचे त्या सदस्य आहेत. सोशल इंटेन्सिव्ह प्रोग्रामचे अनुष्काताई कोर कमिटी सदस्य आहेत. अनुष्काताई, तुमचे ह्या कार्यक्रमात स्वागत आहे. मी अनुष्काताईंना विनंती करते की त्यांनी हा वेबिनार सुरू करावा. थँक्यू. धन्यवाद वैष्णवी. सर्वांना सादर प्रणाम. सर्वप्रथम पर्यावरण संरक्षण गतिविधी पर्वती विभागाचे मनपूर्वक आभार की त्यांनी मला या प्रोग्रामसाठी आमंत्रित केलं आणि होम कंपोस्टिंग विषयी जनजागृती करण्याविषयी आजचा वेबिनार आयोजित केला. त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार. आजचा जो विषय आहे होम कंपोस्टिंग, तो बरेच जण घरात तर घरी करत असतात होम कंपोस्टिंग आणि करण्याची इच्छाही असते, पण त्याच्यामध्ये काही खूप मनात शंका असतात की आपल्याला हे जमेल की नाही आणि त्याच्यामध्ये काही काही प्रॉब्लेम्स आले तर आपण त्यात काय करू शकत नाही. तर मग अशा गोष्टींकरता साठी हा स्पेशली आजचा सेशन ठेवलेला आहे की घरच्या घरी आपल्या घरातून जाणारा कचरा कमी व्हावा, हा याचा मुख्य उद्देश आहे. त्याच ठिकाणी सोसायट्यांमध्ये, गृहनिर्माण संस्थांमध्ये कॉमन कंपोस्टिंग युनिट्स असतात, पण ते चालू केल्यानंतर ते पूर्ण वर्षभर तेवढ्याच इफेक्टिव्हली कार्यरत राहतात असं नाही. कारण मोठ्या प्रमाणात जेव्हा कचरा जमा होतो तेव्हा त्याचं नियोजन करणं आणखीन अवघड होऊन जातं. सो घरच्या घरात एका छोट्याशा युनिटमध्ये आपण हे कसं करू शकतो आणि त्याच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आले तर त्याच्यावरती मात कशी करायची, याचं एक छोटंसं उदाहरण या वेबिनार तर्फे मी आपल्याला देणार आहे. सो मी प्रेझेंटेशन सुरू करते आहे. सो आज आपण बघणार आहे की याच्यामध्ये लिहिलेलं आहे माय वेस्ट माय रिस्पॉन्सिबिलिटी. खरं तर माझा कचरा ही माझी जबाबदारी, हे जर भारताच्या प्रत्येक नागरिकांनी ठरवलं तर भारतामधली जी मेन कचऱ्याची समस्या आहे ती कमी व्हायला खूप प्रमाणामध्ये मदत होईल. आणि त्यातलाच एक पार्ट आज आपण बघणार आहोत की कसं आपण ह्यावरती काम करू शकतो. हे आपलं बऱ्याच ठिकाणचं रोजचं चित्र आहे की आपण रस्त्याने जात असताना आपल्याला हा कचरा बऱ्याच ठिकाणी दिसत असतो. आपण त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून निघून जातो कारण आपल्या घरात नसतो हा कचरा. पण ज्या कचऱ्याचं मॅनेजमेंट म्हणा किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट तिथली नगर नियम पालिका किंवा अर्बन लोकल बॉडी करत असते, तेव्हा त्यांना याच्यासाठी किती समस्या येतात हे खरं तर त्यांनाच माहित असतं. आपल्या घरातला कचरा एक दिवस बाहेर गेला नाही तर आपल्याला त्रास होतो, पण हाच रोजचा कचरा उचलून त्याचं मॅनेजमेंट करणं हे किती अवघड आहे हे एखाद्या अर्बन लोकल बॉडी किंवा महानगरपालिकेच्या संलग्न लोकांना माहीत असतं.
सो ह्यावरती मेन उपाय काय, तर आपण आपलाच कचरा, घरातून बाहेर जाणारा कचरा जर कमी केला तर ह्याच्यावरती एक साधा आणि सरळ पद्धतीने मात करता येऊ शकते. माझं हे सांगण्याचं कारण असं आहे की कंपोस्टिंग करावं हे फक्त आपल्यासाठी नाही, तर हे किती महत्वाचं आहे आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे यासाठी मी तुम्हाला या सगळ्या समस्येचं स्वरूप दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. की भारतामध्ये दरवर्षी जवळजवळ 62 मिलियन टन्स कचरा जमा होतो आणि त्यातला फक्त 43 मिलियन टन्स हा उचलला जातो, जे कलेक्ट केला जातो, आणि त्यातलाही फक्त 12 मिलियन टन्स जो आहे तो फक्त ट्रीट केला जातो, त्याच्यावरती प्रक्रिया करता येते. आता ह्याच्यामध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमचा प्रॉब्लेम नाहीये, हा ट्रीट करता येत नाही कारण आपण तो वेगळा करून देत नाही. आणि त्याचमुळे आपल्याला हे चित्र दिसतं की या 62 मिलियन टन्स मधला जवळजवळ 31 मिलियन टन म्हणजे 50% कचरा हा डम्पिंग ग्राउंड किंवा लँडफिल वरती जाऊन पोहोचतो. आता हा जो आपण आधीचं चित्र बघितलं ते 20 मिलियन, जवळजवळ 20 मिलियन टन्स हा कलेक्ट न झाल्यामुळे असाच रस्त्यावरती पडून राहतो. याचं मुख्य कारण हेच आहे की आपण तो कचरा वेगळा करून देत नाही. आणि म्हणूनच कचरा वेगळा करणं आणि ह्या कचऱ्याच्या समस्येचं समाधान आपल्या घरातून किती साध्या पद्धतीने आपण करू शकतो हे आज आपल्याला दिसेल. आता जर पूर्ण भारतभरातल्या दिवसाचा जर कचरा बघितला तर जवळजवळ तो 1.5 लाख मेट्रिक टन्स आहे आणि त्यातला सुद्धा 20% फक्त प्रोसेस होतो. त्यातला नॉर्मली 80% हा जो आहे तो डम्प केला जातो. आता तुम्ही विचार करू शकता की कचरा विलगीकरण वेगळा करून न दिल्यामुळे एवढी मोठी समस्या होते. हे ऍक्च्युअल खरं पिक्चर आहे की ज्याच्यामध्ये लँडफिल साइट्स वरती रोड्स बांधले गेलेले आहेत. इतका कचऱ्याचे ढीग काय टेकड्या तयार होत आहेत आपल्या भारतामध्ये. आता हा जो 1.5 लाख मेट्रिक टन जो रोजचा कचरा तयार होतो आहे, पुण्यामध्येही जवळजवळ 2000 टनच्या पेक्षा जास्त कचरा तयार होतो. त्यातला जर आपण बघितलं तर जवळजवळ 40 ते 62% कचरा आहे हा ऑर्गॅनिक वेस्ट, जैविक कचरा आहे, ज्याचं विघटन सहजरित्या होऊ शकतं. आणि रिसायकलेबल्स जे आहेत ते जवळजवळ 11 ते 22% आहे. म्हणजे प्रत्येक घरातून जर कचरा वेगळा करून दिला आणि त्या 40 ते 62% कचऱ्याचं जर तुम्ही होम कंपोस्टिंग केलं तर प्रत्येक घरातून निघणारा 50% कचरा हा जागच्या जागी कमी होऊ शकतो, तो मेन वेस्ट स्ट्रीम मध्ये येणारच नाही. कदाचित असा पण लोकांना प्रश्न पडू शकतो की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम्स जे आहेत तिथे कंपोस्टिंग युनिट्स आहेत, मोठे मोठे कंपोस्टिंग प्लांट्स उभारले आहेत, जरुरी आहेत. जिथे जिथे तुम्हाला शक्य नाहीये होम कंपोस्टिंग करणं तिथे तुम्ही ते पाठवूच शकता, पण मुळात वेगळा करून देणं ही आपली जबाबदारी आहे. आणि बरेच ठिकाणी असं होतं की जेव्हा आपण कचरा वेगळा करून देतो आणि तो कंपोस्टिंग युनिट मध्ये पोहोचतो तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणातला तो कचरा तिथं त्याचं नियोजन करणं कित्येक वेळा अशक्य होतं आणि मग ते कंपोस्टिंग प्लांट्स बंद पडतात. सो आपण आपल्या घरातल्या कचऱ्याची जबाबदारी घेतली तर ही अतिशय मोठी समस्येचं रूपांतर खूप साध्या याच्यामध्ये होऊन आपण या मोठ्या समस्येचं निराकरण करू शकतो. आता आपल्याला ठरवायचंय की आपण या समस्येचा भाग व्हायचंय का याच्या समस्येच्या निराकरणाचा भाग व्हायचंय. म्हणून सगळ्यात पहिलं जे महत्वाचं आहे ते आहे सेग्रिगेशन. की कचरा 2016 सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या रूल्सच्या नियमानुसार ते आता म्हणजे कंपल्सरी आहे की आपल्याला 3 प्रकारात कचरा वेगळा करणं जरुरी आहे. ज्याच्यामध्ये पहिला तर जैविक कचरा, ओला कचरा, सुक्या कचऱ्यामध्ये येतं पेपर, प्लास्टिक, ग्लास, मेटल, आणि तिसरा जो आहे तो आहे डोमेस्टिक हॅझार्डस वेस्ट, घरेलू हानिकारक कचरा. तर ह्याच्यामध्ये आपलं मेडिकल वेस्ट येतं, सॅनिटरी वेस्ट येतं, त्याच्यानंतर केमिकल्स येतात. तर ते तुम्ही वेगवेगळे देऊ शकता आणि ते आपण देतो ते आपण असं म्हणतो की कचरेवाल्याला आपण देतो. खरं तर कचरेवाला जो कचरा घ्यायला येणारा जो व्यक्ती तुमच्याकडे घरामध्ये येतो तो कचरेवाला नसतोच. कचरेवाले आपण आहोत जो कचऱ्याचं निर्माण करतो. ते लोक तर सफाई कर्मचारी आहेत जे कचरा घेऊन जातात आणि आपली मदत करतात. त्यामुळे ही कल्पना सगळ्यात पहिली चुकीची जी आपण म्हणतो त्यांना कचरेवाले, हेच चुकीची कल्पना आहे. आजपासून हे लक्षात ठेवायचे की आपण कचरेवाले आहोत, त्यामुळे आपल्या कचऱ्याची जबाबदारी आपल्यालाच घ्यायची. अनुष्का ताई, एक मिनिट. काय का क्लिअर? माझ्याकडे दिसतंय.
कोणाला अजून मॅडम एक काम करा, तुम्ही प्रेझेंटेशन मोड मध्ये स्लाइड ओपन करा म्हणजे दिसेल. आता प्रेझेंटेशन मोड मध्ये नाही, आता नाहीये प्रेझेंटेशन मोड मध्ये. आता बघा तुम्ही, क्लिअर आहे? हो, आता क्लिअर आहे, माझ्याकडे क्लिअर आहे. कोणाला अजून प्रॉब्लेम आहे का? आता ओके, आता ओके. ओके, ठीक आहे, गो हेड. अच्छा. सो कचरा म्हटलं की आपण एक पूर्ण कल्पना एका पूर्ण कचऱ्याला देतो, किंवा असं एक सगळं म्हणतो की ह्या सगळ्याला आपण एक कचरा म्हणतो. त्या कचऱ्यामध्ये भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे जैविक कचरा, रिसायकलेबल्स. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण एकत्रितरित्या कचरा म्हणतो. तर आजपासून आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की कचऱ्यामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत, ज्याची विल्हेवाट जी लावायची ती वेगवेगळ्या प्रकारे लावायची, आणि त्याचसाठी कचरा वेगळा करून देणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आपली आहे. आता आज नेहमीच जे भारतातलं आत्ताचं चित्र आहे की आपण कचरा वेगळा करून देत नाहीये, म्हणून लँडफिलमध्ये जाणारा कचरा एवढा आहे. जर आपण कचरा वेगळा करून दिला तर तो रिसायकलिंग आणि कंपोस्टिंग साठी जाईल, त्याच्याशिवाय एनर्जी कन्झर्वेशन साठी जाऊ शकतो. आणि मग कचऱ्याचं लँडफिलमध्ये जाणारं प्रमाण हे किती कमी होऊ शकतं हे आपल्याला समजू शकेल. तर आपल्याला हे चित्र इथं बदलायचंय, आणि त्यासाठी सगळ्यात पहिलं काम आपल्याला हेच करायचंय की कचरा विलगीकरण. आणि ह्यासाठी म्हणजे मी ही कल्पना ह्याचसाठी देते आहे की आपल्याला होम कंपोस्टिंग करायचंय, तर ही कल्पना आपल्याला हे सगळं माहिती हवंय की ह्या गोष्टीसाठी आपल्याला होम कंपोस्टिंग करायचंय. होम कंपोस्टिंग केल्यानंतर कंपोस्ट जे तयार होतं ते आपल्या घरातल्या आणि बाकीच्या प्लांटेशन्स करता वगैरे उपयोगी होणारच आहे. पण इतक्या मोठ्या समस्येचं एक छोटंसं साधं स्वरूपात आपण जर निराकरण करू शकत असलो तर का नाही करायचं, ह्यासाठी ही कल्पना दिली गेली. जसं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे जे रूल्स आहेत घनकचरा व्यवस्थापनाचे, त्याच्यामध्ये हे महत्व आणि सांगितलेलं गेलेलं आहे की हे आता मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे की बायोडिग्रेडेबल वेस्ट म्हणजे आपला जो जैविक कचरा आहे तो आपल्या प्रिमायसेस मध्येच तुम्ही प्रोसेस करा, ट्रीट करा, म्हणजे कंपोस्टिंग करा किंवा त्याचा बायोगॅस प्लांट उभा करा. तर सोसायटीमध्ये जसं मी म्हटलं, गृहनिर्माण संस्थांमध्ये आजकाल सगळ्या ठिकाणी कंपोस्टिंग युनिट्स आहेत, पण तिथं त्याचं मॅनेजमेंट नीट होत नाही. त्यामुळे आपल्या घरातला रोजचा बाहेर जाणारा जो कमी प्रमाणातला जो जैविक कचरा आहे या बाकीच्या कंपॅरिझन नुसार, तो आपण सहजरित्या आपल्या घरामध्ये जिरवू शकतो आणि त्याचं रूपांतर एक चांगल्या कंपोस्ट मध्ये आपण करू शकतो. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे हेच सगळ्यांना 3 R माहिती असतात: रियूज, रिसायकल अँड रिकव्हर. पण सगळ्यात पहिला R येतो तो रिथिंक. रिथिंक म्हणजे आपण का करायचं, आणि कुठलाही कचरा, कुठलीही वस्तू कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकताना आपण ती का फेकायची, गरज आहे का ती फेकण्याची, ह्याची पहिली आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून तो R सगळ्यात महत्वाचा आहे. त्यानंतर रिड्यूस, रियूज, रिसायकल, रिकव्हर होतं. कचऱ्याची निर्माण ही कमी करणं, आणि रिसायकलिंग मध्ये जसं आपण पेपर, प्लास्टिक, ग्लास, मेटल रिसायकलिंगला पाठवू शकतो, तसंच होम कंपोस्टिंग किंवा कंपोस्टिंग जे आहे हे ओल्या कचऱ्याचं रिसायकलिंगच आहे की ज्याचं रूपांतर आपण एक चांगल्या फर्टिलायझर मध्ये करतो आहे, ऑर्गॅनिक फर्टिलायझर मध्ये. सो कंपोस्टिंग काय आहे? सो एक न्यूट्रिएंट रिच ऑर्गॅनिक मटेरियल जे आपलं आहे, त्या शेअरिंग वेगळे सेटिंग्स केले होते कारण पुढे व्हिडिओ आहे म्हणून. ओके, त्यावेळेला मी परत चेंज करते ते. ठीक आहे, चालेल. ओके. सो ऑर्गॅनिक वेस्ट मॅनेजमेंट मध्ये आपलं मेन काम आहे ते आहे कंपोस्टिंग. सो कंपोस्ट मध्ये जे कार्बन आणि नायट्रोजन हे जे 2 बेसिक आपले घटक आहेत, त्याच्यामुळे प्लांट्सच्या ग्रोथला फार मदत होते. म्हणजे रोपांच्या वाढीसाठी, झाडांच्या वाढीसाठी त्याची खूप मदत होते. सो हे जे ऑर्गॅनिक मटेरियल आहे हे सूक्ष्म जीवांच्या आधारे त्याचं एका चांगल्या फर्टिलायझर मध्ये आपण रूपांतर करतो. सो एक ऑर्गॅनिक फर्टिलायझर कसं करणार, तर आपल्याला त्याच्यामध्ये काहीच करायचं नाही. मेन सगळा जो रोल आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट जर कोण प्ले करतं तर ते आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीव. आपलं काम काय आहे की फक्त त्यांना एक चांगलं वातावरण तिथं मेंटेन करायचंय. म्हणजेच काय, तर त्यांच्यासाठी लागणारं टेम्परेचर, त्यासाठी लागणारी हवा, त्यासाठी लागणारे काही न्यूट्रिएंट्स, हे सगळे जे घटक आहेत ते आपल्याला व्यवस्थितपणे त्यांना फक्त
अवेलेबल करून द्यायचे. त्याच्यानंतर बाकीचं सगळं जे काम आहे ते सगळं हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतात. सो हे बेसिकली आहे, ह्याला क्रेडल टू क्रेडल मॉडेल असं म्हणतात. म्हणजे काय, तर तुमच्या घरात तुम्ही जो किचन वेस्ट म्हणजे स्वयंपाक करताना बनणारा जो कचरा आहे त्या कचऱ्याला तुम्ही वेगळं करा आणि तुमच्या कंपोस्टिंग युनिटमध्ये पाठवा. त्याची बायोलॉजिकल ट्रीटमेंट झाल्यानंतर त्याचं कंपोस्टमध्ये रूपांतर होईल. तेच कंपोस्ट तुमच्या घरामध्ये तुम्ही झाडं वाढवण्यासाठी किंवा तुमच्या घरात स्वयंपाकाला लागणाऱ्या वस्तू ज्या काही हे आहेत, जसं कोथिंबीर आहे, पुदिना आहे, टोमॅटो आहे, लिंबू आहे आणि काही छोट्या मोठ्या भाज्या जसं पालक, मेथी, ज्या तुम्ही अगदी सहजरित्या तुमच्या घरामध्ये एका छोट्याशा कुंडीमध्येही वाढवू शकता. त्या तुम्ही त्याच्यामधनं तुमच्या घरातल्या घरात तुम्ही वाढवा आणि त्याच्यापासून पुन्हा स्वयंपाक करून जो काही कचरा निर्माण होईल तो पुन्हा कंपोस्टला टाका. हेच कंपोस्ट या सगळ्या झाडांच्या वाढीसाठी तुम्ही वापरू शकता. म्हणून याला क्रेडल टू क्रेडल मॉडेल म्हणतात, की घरातल्या घरातच राहणार, ह्याच्यातून तो बाहेर जाणारच नाही. आता ह्या पद्धतीने जर आपण केलं तर मी जसं सांगितलं तसं 40 ते 62% कचरा घरातला बाहेर जाणारा कमी होऊ शकतो. नॉर्मली आपल्या घरातला जो कचऱ्याचा डब्बा असतो तो आपण दिवसातनं अनेक वेळा त्याचा उपयोग करत असतो कचरा फेकण्यासाठी, पण तो सगळ्यात निग्लेक्टेड पार्ट असतो, कारण कचरा फेकून दिल्यानंतर आपण त्या कचऱ्याच्या डब्याकडे बघत नाही. आजपासून जर तुम्ही थोडा वेळ त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये बघितलं की त्याच्यामध्ये काय काय आहे, सगळ्यात जास्त तुम्हाला हेच दिसेल की हा जैविक कचरा आहे. आणि तो जर घराच्या बाहेर जाणं बंद झालं तर तुमच्या घरातून जाणारा कचरा काहीच राहत नाही. सुका कचरा तुम्ही आठवड्यातून 1 दिवस देऊ शकता, कारण त्याच्यामध्ये तोही एवढा निर्माण होऊ शकत नाही. तर प्रत्येकाची हीच जबाबदारी आहे की ह्या साध्या सोप्या पद्धतीमधून आपण घरातून बाहेर जाणारा कचरा कसा कमी करू शकतो. तुम्ही हा व्हिडिओ मी हिंदीमध्ये बनवलेला आहे. मैं अनुष्का कसबजे आज आपको दिखाने वाली हूँ होम कंपोस्टिंग कैसे करते हैं. अपने घर के रसोई के कचरे से खाद कैसे बनाते हैं. आप देख सकते हैं ये है रसोई के कचरे से बना हुआ अच्छा सा खाद. मिट्टी लग रहा है कि नहीं, लेकिन ये मिट्टी नहीं है, ये घर के रसोई के कचरे से, किचन वेस्ट से बना हुआ खाद है. तो कैसे बनाते हैं इस किचन वेस्ट को खाद में, देखते हैं कैसे बनाते हैं. इसके लिए आपको सबसे पहले लगेगा एक मिट्टी का गमला. आप इसमें देख सकते हैं इसको एक छेद है यहाँ पर, ऐसे 2-3 छेद आप बना सकते हो ताकि जो भी ये खाद बनाने के तरीके में जो भी ज़्यादा पानी हो जाता है वो सारा उससे नीचे निकल आ सके. इसके लिए हमें ज़रूरी है, ये है रॉ मटेरियल. सबसे पहले हमें ज़रूरी सामग्री देखनी है. तो इसके लिए हमें लगेंगे नारियल के छिलके, जो बहुत आसानी से हमारे घर में मिल जाते हैं रसोई में. इससे हमें सबसे पहला इसको इस गमले के नीचे यहाँ पे ऐसे डालने हैं. इसके ऊपर आएगा दूसरा थर, जिसको बोलते हैं अपने सूखे पत्ते. ये सूखे पत्ते आप तोड़कर इसके ऊपर डाल सकते हैं. ये आपके गार्डन का कचरा जो है वो भी आप इसमें इस्तेमाल कर सकते हैं बहुत आसानी से. ये सारे सूखे पत्ते आप इसके ऊपर डाल देंगे और इसके बाद आपको ज़रूरत लगेगी आपके किचन वेस्ट की, आपके रसोई के कचरे की. आप इसमें देख सकते हैं ये पूरा गीला रसोई का जो कचरा हमारे खाना बनाते वक्त जो निर्माण होता है जिस कचरे का, उस कचरे को आप इसमें ऊपर डाल सकते हैं. इसमें आप चाय की पत्ती धो के डाल सकते हो. सारा जो खाना बनाने के विधि में जो लगता है वो सारा का सारा कचरा आप इसमें आसानी से डाल दीजिए. अब इसके ऊपर आपको ज़रूरत पड़ेगी, आपके घर में जो खट्टा छाछ बनता है, छाछ खराब होने के बाद, ज़्यादा खट्टा होने के बाद कोई नहीं पीता, उस छाछ को आप इसके ऊपर ऐसे डाल सकते हैं. अगर आपके पास छाछ नहीं है तो आप ऐसे आसानी से कोई भी मिट्टी आप इसके ऊपर डाल सकते हैं जो आपके घर में है, आजू बाजू में आपको आराम से मिल जाएगी. छाछ नहीं है तो कोई बात नहीं, मिट्टी डाल दीजिए. अगर मिट्टी भी आपको नहीं लगती है या फिर अगर आपको आसानी से ये
कल्चर, कंपोस्ट कल्चर बाजार में मिलता है, उसका भी इस्तेमाल अगर आप कर सकते हो तो वो भी डाल सकते हो, या फिर काऊ डंग वो भी आप इसमें इस्तेमाल कर सकते हो। तो जो आपको मिले वो आप उसमें डाल दीजिए और उसके ऊपर वापस से ये सूखे पत्ते, इस सूखे पत्तों से इसको कवर कीजिए, अच्छे से दबाकर थोड़ा सा पानी इसके ऊपर आप छिड़क दीजिए। जो ज़्यादा पानी है वो जो छेद मैंने सुबह पहले दिखाए थे सबसे पहले, उसमें से निकल आ जाता है। अभी ऐसे एक दिन का आपके रसोई का जो कचरा है, घर में बना हुआ आपके रसोई का कचरा एक गमले में आप आराम से डाल सकते हैं। इसको ऐसे घर लगाने के बाद, इसको ऐसे लेयर्स में डालने के बाद आप 4 दिन तक इसको बिल्कुल भी हाथ नहीं लगाएंगे, ऐसे ही रहने देंगे। सिर्फ 1 या 2 बार पानी उसके ऊपर ऐसे छिड़केंगे रोज, वो भी पानी की मात्रा। अगर आपको समझ में आ गया कि गमले के बाहर पानी आ रहा है नीचे से, तो पानी डालना बंद कर दीजिए और 4 दिन के बाद इस कचरे को, नीचे का कचरा ऊपर आए और ऊपर का कचरा नीचे जाए, इस तरीके से उल्टा कर दीजिए। ये है सबसे आसान तरीका खाद बनाने का। ऐसे आप मिट्टी के 7 गमले आपके 7 दिन के लिए घर में लगा सकते हैं। अगर आपके घर में ऐसे 7 गमले नहीं है तो कोई बात नहीं, आप जो पानी पीने का मिट्टी का जो हमारा गमला होता है जिससे हम पानी पीते हैं, उसमें भी आप एक के ऊपर एक ऐसे हर रोज के कचरा डाल सकते हो, जो जिसमें डाल सकते हो, इसमें भी आप डाल सकते हो। लेकिन याद रखिए 4 दिन के बाद ऊपर का कचरा नीचे और नीचे का कचरा ऊपर आना ज़रूरी है। ऐसे करके आप रोज के रोज इस पे लेयर लगाते जाएंगे और कचरा डालते जाएंगे, तो 1 महीने के बाद आपको दिखाई देगा, ये आप देख सकते हैं, इस गमले से ही उल्टा किया हुआ कंपोस्ट आपको दिखाई देगा। ये मिट्टी नहीं है, ये घर के रसोई के कचरे से बना हुआ खाद है। आप इसको देख सकते हैं, एक एक दाना मिट्टी के दाने जैसा बन गया है और इसकी जो खुशबू है, तो आप समझ सकते हो कि पहली बारिश के बाद मिट्टी की जो खुशबू आती है, वैसी खुशबू इस खाद को, कंपोस्ट को आती है कि नहीं? बहुत आसान तरीका खाद बनाने का। अभी ये जो मेरे घर में मैंने बनाया हुआ है, ये लगभग 4-5 साल से मैं ये घर में अपने इस तरीके से खाद बना रही हूँ। इसमें सबसे ज़्यादा मुसीबतें अगर जो आती है वो तो है, एक तो है कि अगर इसमें पानी ज़्यादा हो गया तो इसमें से थोड़ी सी बदबू आना शुरू हो जाता है। तो बदबू आने का मतलब ही यही है कि आपके इस गमले में, कंपोस्ट के यूनिट में पानी ज़्यादा हो गया है। तो उसके बारे में आप क्या कर सकते हो? तो आप ब्राउन पेपर के टुकड़े इसमें डाल सकते हो, या फिर ऐसे सूखे जो पत्ते हैं, इसका प्रमाण आप इसमें बढ़ा सकते हो। पानी डालना बिल्कुल बंद कर सकते हो। अगर आपको वापस वैसे भी लगे कि पानी की मात्रा तो सही है, फिर भी बदबू आ रही है, इसका मतलब है कि इस कचरे को उल्टा करने का टाइम आ गया है। तो हर 4 दिन के बाद आप अच्छे से इसको उल्टा करेंगे और अच्छे से इसको मिक्स करेंगे, तो खाद बनना आसान हो जाएगा। जिन सूक्ष्म जीवों के आधार पर ये खाद बनता है, वो हम सबसे ज़्यादा होशियार होते हैं और वो हमें बताते हैं कि हम कहाँ पे गलत हो रहे हैं। बदबू आने का मतलब ही यही है कि पानी की मात्रा ज़्यादा है या फिर कचरा उल्टा करना ज़रूरी है। तो इस सिंपल हमारे जो आसान जो तरीके हैं, इससे हमें पता चलता है कि हम हमारा घर के रसोई के कचरे से जो खाद बन रहा है वो ठीक से बना रहे हैं कि नहीं। इसमें कभी कभी ऐसा होता है कि चींटियों का हमें कभी कभी तकलीफ होती है, तो हल्दी का पानी इस गमले के बाजू में अगर आप डालेंगे तो चींटियाँ भी नहीं आएंगी। और पानी की मात्रा, जैसे मैंने कहा, अगर अच्छे से रही, आपका कंपोस्ट अगर ज़्यादा सूखा है तो उसमें चींटियाँ जाएंगी। पानी की मात्रा अच्छे से रही, यानी 50 से 60%, तो इसमें चींटियाँ नहीं आती। तो इस तरीके से आपके घर का रसोई का कचरा इतने अच्छे खाद में आप उसको रूपांतरित कर सकते हो और इससे
मैंने जो घर में बनाया है, ये 4 साल से मेरे घर में रोज के रोज मैं मेरे घर का किचन वेस्ट इसमें डालती जा रही हूँ और इससे ये अच्छा सा खाद बन रहा। इस खाद से मेरे घर में जो मैंने बगिया बनाई है वो आप देख सकते हैं कि कितना अच्छे से इसमें फूल बढ़ रहे हैं, पौधे बढ़ रहे हैं, फूल खिल रहे हैं। तो अतुल जी, हो येतोय. येतोय. सो अशा पद्धतीने आपण घरातल्या घरामध्ये इतक्या साध्या पद्धतीने आपण कंपोस्ट बनवू शकतो. आता कंपोस्ट बनवण्यासाठी काय काय लागतं आपल्याला आणि त्याचं नियोजन कसं करायचं या संदर्भातली थोडीशी माहिती घेऊया. सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला लागतं ग्रीन मटेरियल. ग्रीन मटेरियल म्हणजे नायट्रोजन युक्त कचरा. तो कोणता आहे तर आपल्या गार्डन मधून आपल्याला गार्डनचे छोटे छोटे गार्डन ट्रिमिंग्स, फ्रेश लिव्स, जे हिरवी पानं आहेत ती, आपली फुलं, ताजी फुलं म्हणजे झाडावरून पडलेली फुलं वगैरे, ही सगळी आहेत ती नायट्रोजन रिच कचरा आहे. तसंच आपल्या किचन मधला जो फळांचा, भाज्यांचा जो कचरा आहे, त्याच्यानंतर कॉफी पावडर, टी बॅग्स वगैरे जे असतात त्या सगळ्या, आणि लेफ्ट ओव्हर फूड जे आपलं उरलेलं अन्न आहे, हे सगळं नायट्रोजन रिच असतं, म्हणजे त्याच्यामध्ये नायट्रोजनची मात्रा जास्त असते. तसंच ब्राऊन जो कचरा म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बनचा प्रमाण जास्त असतं, ते आपल्याला गार्डन मधून किंवा आपल्या बागेमध्ये कुठे मिळेल तर ते आहे म्हणजे सुकलेली पानं, तशाच काड्या, त्याच्या पद्धतीने जे गवत आहे सुकलेलं तशा पद्धतीचं. तसंच आपल्या किचनमध्ये अंड्याची टर्फल आहे म्हणे किंवा सालं आहेत दाण्यांची वगैरे, ब्रेड आहे, ब्राऊन पेपर आणि टिश्यू पेपर, ह्यामधून आपल्याला कार्बन रिच सोर्स मिळू शकतो. या पद्धतीने आपल्याला कार्बन आणि नायट्रोजन रिच कचरा आपल्या घरातला बघायचा आहे, ओळखायचा आहे आणि त्याप्रमाणे त्याचा उपयोग आपल्या कंपोस्टिंग युनिटसाठी करायचा आहे. सो ह्यासाठी आणखीन काय लागतं, जसं मी म्हटलं की आपल्या घरातलं कार्बन आणि नायट्रोजन रिच कचरा तर आहे, पण सूक्ष्म जीवांच्या वाढीसाठी आपल्याला काय काय लागतं तर आपल्या घरातलं आंबट झालेलं ताक, जे आपण नॉर्मली नाही पीत, त्याशिवाय शेण असेल तर तेही चालतं, किंवा आपल्या कुंडीतली माती. त्या व्यतिरिक्त बाजारामध्ये आपल्याला कंपोस्ट कल्चर मिळतं, त्यात ते पण टाकू शकता, किंवा तयार झालेलं नुकतं कंपोस्ट कुठे मिळत असेल तर, किंवा अर्धवट कंपोस्ट झालेली सॉइल जी म्हणतात, म्हणजे ते अर्धवट कंपोस्ट झालेलं जे आहे मटेरियल, ते सुद्धा तुम्ही या सूक्ष्म जीवांच्या वाढी करता उपयोगी आणू शकता. तर हे झाले आपलं बेसिक रॉ मटेरियल कंपोस्ट बनवण्याकरता. त्याच्या पुढे काय करायचं तर पहिलं तर तुमच्या घरामधला आयडेंटिफाय करा की तुम्हाला कुठे कंपोस्ट युनिट बनवायचं आहे. मग ते तुम्ही कुठेही बनवू शकता, शक्यतो बाहेरच्या बाजूला बनवलं तर चांगलं, पण जिथे जागा नसेल तिथे तुम्ही घरात आतमध्येही हे कंपोस्ट युनिट ठेवू शकता. मग त्याच्यामध्ये जसं आधी सांगितलं तसं किचन वेस्टचंही आपण जेव्हा सेग्रिगेशन करतो, जसं ब्राऊन आणि ग्रीन मध्ये, कारण हे ब्राऊन आणि ग्रीन जे आहे ते कार्बन टू नायट्रोजन रेशो जो सगळ्यात कंपोस्टिंग करता महत्वाचा असतो, त्यासाठी अतिशय उपयोगाला येतं. मग त्यामध्ये आपण ते वेगळं करून ठेवल्यानंतर आपल्याला कंपोस्ट बिन बनवायचा आहे. मग तो कसा बनवायचा तर प्लास्टिक मध्येही चांगल्या पद्धतीने होऊ शकतं, पण प्लास्टिकच्या कुंडी म्हणजे डब्यामध्ये केलं तर त्याला थोडंसं सुरुवातीला लक्ष जास्त द्यावं लागतं. कुंडीमध्ये तुम्ही जर का केलं मातीच्या कुंडीत तर सुरुवातीला एवढं जास्त लक्ष त्याच्यामध्ये द्यावं लागत नाही. जसं मी सांगितलं, सुरुवातीला तुम्ही अनकुक्ड वेस्ट म्हणजे जे शिजवलेलं अन्न आहे ते नका घेऊ, पण अनकुक्ड म्हणजे भाज्या स्वयंपाक करताना जे तयार होत आहे ते वेस्ट तुम्ही वापरू शकता. एकदा मायक्रो ऑर्गॅनिझम्सची वाढ झाली की त्यानंतर तुम्ही शिजवलेलं अन्नही त्याच्यामध्ये व्यवस्थित टाकू शकता. मग सगळ्यात पहिलं खाली तुमच्याकडे वूड चिप्स नसतील, तुम्ही मी जसं सांगितलं तसं कोकोपीट वापरा किंवा नारळाच्या शेंड्या तुम्ही घाला. त्याच्यावरती तुम्ही एकावर एक थर, एक ग्रीन आणि एक ब्राऊन अशा पद्धतीने तुम्ही टाकत जा आणि त्याच्यावरती तुमच्या प्रत्येक ग्रीन लेअर वरती तुम्हाला इधर तुमचा आंबट ताक, जीवामृतचा सुद्धा तुम्ही इथे उपयोग करू शकता. शेण असेल तर शेणाचा उपयोग करू शकता किंवा साधी माती. बाजारात मिळणारं कंपोस्ट कल्चर हे अक्षरशः चिमूटभर लागतं. ते जवळजवळ 100 ते 150 रुपये किलोने मिळतं आणि ते 7-8 महिने आरामात एका घराच्या, एका फॅमिलीच्या कचऱ्यासाठी तुम्ही वापरू शकता.
सो अशा पद्धतीने तुम्ही थरावरती थर लावत गेल्यानंतर प्रत्येक कुंडी जर तुम्हाला प्रत्येक दिवसाची वेगळी करता आली तर जास्त चांगलं आहे. त्याच्यासाठी ही फारशी जागा लागत नाही. एकावरती एक तुम्ही ठेवू शकता, कारण प्रत्येक घरातून ओला कचरा जो आहे तो या कुंडीत गेल्यानंतर 8 दिवसात तो अर्धा होतो. तो अशा पद्धतीने तुम्ही लेअर लावत गेलात तर फक्त एक लक्षात ठेवायचंय की तुम्ही एक लेअर जर का तुमच्या नायट्रोजन रिच म्हणजे हिरव्या कचऱ्याची लावलीत तर त्याच्यावरची लेअर तुम्हाला कार्बन रिच म्हणजे ब्राऊन कचऱ्याची तुम्हाला लावावी लागणार. अशा पद्धतीने लावत गेल्यानंतर एवढं लक्षात ठेवायचं की सगळ्यात वरची लेअर जी आहे ती सुक्या कचऱ्याची म्हणजेच ब्राऊन कचऱ्याची आली पाहिजे. त्याच्यावरती तुम्ही तुमची निर्माल्याची फुलं ही तुम्ही टाकू शकता, बागेतली फुलं तुम्ही लावू शकता जर तुमचं कंपोस्टिंग युनिट घरात आहे तर. म्हणजे ते डेकोरेटिव्ह पण दिसतं आणि असं वाटतही नाही की त्याच्यामध्ये कंपोस्टिंगची प्रक्रिया चालू आहे. अशा पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला साधारण एक 15 दिवसामध्ये असं चित्र दिसायला लागतं की वरती कचरा आहे आणि खाली त्याचं कंपोस्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. साधारण एक 3 आठवड्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं कंपोस्ट त्याच्यामध्ये दिसतं, जे तुम्ही बाजूला काढून मॅच्युरेशन किंवा क्युअरिंग साठी ठेवू शकता. आता याच्यामध्ये कॉमन कंपोस्टचे प्रॉब्लेम्स काय आहेत? तर सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हा आपण सुरुवात करतो कंपोस्ट करायला तेव्हा आपण त्याच्यावरती मी जसं सांगितलं तसं अक्षरशः कुंजळीभर पाणी लागतं. कारण आपला जो ग्रीन कचरा असतो, नायट्रोजन रिच कचरा जो असतो त्याच्यामध्ये मुळातच पाण्याची मात्रा जास्त असते आणि कंपोस्ट जेव्हा सुरू होतं बनायला तेव्हा त्यातनंही अजून पाणी सुटतं. सो त्यामुळे पाण्याची मात्रा ही आपल्याला अगदी कमी ठेवावी लागते आणि ती सीझन नुसार बदलावी लागते. जसं उन्हाळ्यामध्ये जास्त कोरडं होतं त्यावेळेला तुम्हाला पाणी जास्त त्याच्यावरती मारावं लागतं, पण हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये अतिशय कमी पाण्यामध्ये हे कंपोस्ट बनतं. जर तुमचं कंपोस्ट जास्त ओलं झालं त्यांनी काय होतं, जसं मी आधी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे त्याचा वास यायला लागतो, त्याच्यामध्ये माशा अट्रॅक्ट होतात आणि मग आपल्याला असं वाटतं की हे आपल्याला घरात नको. वास आला की मग सगळ्यांना ते नको वाटायला लागतं आणि असं वाटतं की आपण चुकतोय. खरं तर मी जसं त्या व्हिडिओतही सांगितलं त्याप्रमाणे की जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे कंपोस्ट बनवतायत ते आपल्याला सतत ह्याच पद्धतीने सांगत असतात की तुम्ही चुकताय. तर आपल्याला आपण ते टाकून द्यायच्या ऐवजी ती चूक आपण कशी सुधारायची हे बघायचं असतं. सो मग जेव्हा तुमचं कंपोस्ट जास्त ओलावा त्याच्यामध्ये दिसायला लागला तर तुम्ही त्याच्यामध्ये ब्राऊन रिच मटेरियल जसा जो आपला गार्डनचा सुका कचरा आहे तो त्याच्यामध्ये टाका, किंवा ते जर तुमच्याकडे त्यावेळेला अवेलेबल नसेल तर तुम्ही सरळ ब्राऊन पेपरचे तुकडे जो प्लास्टिक कोटेड नाहीये ब्राऊन पेपरचे तुकडे तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. न्यूजपेपरही काही काही वेळा टाकला जातो पण त्याच्यामध्ये शाई असते ज्याच्या केमिकल्समुळे त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला हानी पोहोचू शकते. त्यामुळे या साध्या पद्धतीने तुम्ही त्या कचऱ्याचं नियोजन, त्या ओलाव्याचं नियोजन करू शकता. दुसरं म्हणजे जेव्हा तुमचा कचरा खूप ड्राय होतो त्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये एक तर पाणी मारू शकता, पण त्याच वेळेला हे लक्षात घ्यायचं की आपल्याला त्याच्यामध्ये नायट्रोजन रिच म्हणजे हिरवा कचरा जास्त टाकायची गरज आहे. आपोआप बॅलन्स होतो, मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्यांचं काम करत राहतात. सो या पद्धतीने तुम्ही करू शकता. तुमचा कचरा जास्त ड्राय झाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला किडे दिसतील, त्याच्याच मध्ये तुम्हाला मुंग्याही दिसतील. सो ह्या सगळ्याचं एक साध्या पद्धतीने ओलाव्याचं तुम्ही जर का प्रॉपर नियोजन केलं तर ह्या सगळ्या समस्या अतिशय आरामात तुमच्या क्युअर होऊ शकतात, निघून जाऊ शकतात. कधी कधी असं होतं की ऍसिडिक जो आहे म्हणजे लिंबू सदृश म्हणजे संत्र म्हणा किंवा लिंबाची सालं ही जास्त प्रमाणात जर का तुमच्या कंपोस्ट मध्ये गेली तर ती हानिकारक होऊ शकतात मायक्रो ऑर्गॅनिझम्स करता. आणि म्हणूनच त्यासाठी थोडंसं असं वाटलं की आज आपल्या घरातल्या कचऱ्यामध्ये लिंबाचं प्रमाण किंवा संत्र्याच्या फळांचं प्रमाण जास्त आहे तर तुम्ही ते 1-2 दिवस बाजूला ठेवून त्याप्रमाणे त्याचं नियोजन करा. किंवा जर ते खूपच झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही एक चुन्याचा थोडासा हे ऍडिशन करू शकता जेणेकरून त्या कंपोस्टची जी पीएच आहे, सामू म्हणतात त्याला, ते मॅनेज होऊ शकतं. आता जसं मी म्हटलं की कंपोस्ट मधून वास यायला लागला याचा अर्थच असा आहे की ते कंपोस्टिंग बिन जे आहे ते एक तर त्याच्यामध्ये ओलाव्याचं प्रमाण जास्त आहे किंवा ते त्याच्यामध्ये हवेचं प्रमाण, ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालंय. आणि म्हणूनच मी जसं म्हटलं की तुम्हाला दर 4 दिवसांनी तो कचरा उलटा करणं जरुरी आहे.
जेणेकरून त्याच्यामध्ये हवा जाईल, जी ज्या मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी, सूक्ष्म जीवांसाठी अतिशय महत्वाची आहे. नाहीतर त्यांचं काम होत नाही आणि मग अनएरोबिक म्हणजे कंडिशन त्या कंपोस्टिंग युनिटमध्ये तयार होते आणि मग वास यायला लागतो. सो ह्या फक्त उलटण्यानी आणि पाण्याचं प्रमाण नीट ठेवल्याने इतके सारे जे काही प्रॉब्लेम्स कंपोस्टचे असतात ते सहजरित्या त्याचं निराकरण आपण करू शकतो. तर ह्या पद्धतीने तुम्ही केलात तर अगदी काहीही त्रास न घेता दिवसभरातले फक्त 5 मिनिटं देऊन तुम्ही घरच्या घरी चांगल्या प्रकारे कंपोस्ट तयार करू शकता. आता कंपोस्ट तयार होताना त्याच्यामध्ये असं असतं की पहिली स्टेज असते ती मिझोफिलिक असं म्हटलं जातं. ही जे थोडंसं शास्त्रीय आहे, पण ह्याच्यामधलं लक्षात ठेवायचं काय की बरेचदा कंपोस्ट करताना खूप भरपूर प्रमाणात कचरा त्या कंपोस्ट युनिटमध्ये टाकला जातो आणि एकावर एक नुसता भरत गेला जातो दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी. असं नाही करून चालत, कारण त्या कंपोस्ट युनिटमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सची वाढ होण्यासाठी थोडंसं वेळ द्यावा लागतो आणि हाच वेळ म्हणजे ही मिझोफिलिक स्टेज आहे, ज्याच्यामध्ये साधारण टेम्परेचर हळूहळू त्या कंपोस्ट युनिट मधलं वाढायला लागतं. त्यावेळेला दिसणारं साधारणपणे म्हणजे ही बुरशी. जेव्हा तुमच्या कंपोस्ट युनिटमध्ये अशी बुरशी दिसायला लागेल तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे त्याला टर्न करायचं आहे. त्याच्यानंतर जर जास्त ओलावा असेल तर गोगलगायी दिसू शकतात. गांडूळं ही अतिशय चांगली असतात, त्यांनी आपल्याला काही त्रास होत नाही. सो हे जर काही अशा प्रकारचे जर काही निमॅटोड्स किंवा तुम्हाला हे जे दिसले तर ह्याचा अर्थ असा आहे की तुमच्या ह्याच्यामध्ये पाण्याची मात्रा जास्त होती. दुसऱ्या स्टेजमध्ये टेम्परेचर जर आपण उलटलं नाही, उलटा केला नाही कचरा, तर त्या कंपोस्ट युनिट मधलं टेम्परेचर जवळजवळ 70 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं आणि मग मायक्रो ऑर्गॅनिझम्सला त्यामध्ये काम करणं अवघड होतं. हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रत्येक स्टेज मधले वेगळे असतात आणि ते एकावर एक असे एकमेकांना पूरक असतात. म्हणजे तिथे त्यांची फूड चेन, जैविक साखळी तयार झालेली असते, ज्याच्या थ्रू ते कंपोस्टचं विघटनही करत असतात आणि एकमेकांच्या जीवावर जगत असतात. या स्टेजमध्ये तुम्हाला या शक्यतो अशा पद्धतीच्या सोल्जर फ्लाईजच्या अळ्या दिसू शकतात किंवा हे जे बिटल माइट्स किंवा सॉइल माइट्स आहेत हे दिसू शकतात. तर हे जर दिसायला लागले, शक्यतो बरेच वेळा असं होतं की ह्या अशा टाईपच्या अळ्या, आणखीन एक अळी म्हणजे हुमण अळी असं म्हणतात त्याला, ती सुद्धा खूप जर तुमचं कंपोस्ट ओलं असेल तरच होते. तर किंवा तुमच्या कंपोस्ट बिन मध्ये ग्रीन कचऱ्याचा म्हणजे फळं भाज्या आणि त्यांचा कचरा जास्त असेल तर होऊ शकतात. सो त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे एकतर थोडासा चुना टाकू शकता आणि किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये सुका जो कार्बन रिच कचरा आहे म्हणजे सुकी पानं, कोकोपेट, अशा पद्धतीने ते मॉइश्चर तुम्ही मेंटेन करू शकता, जेणेकरून ह्याचा निराकरण होऊ शकेल. अगदी खूप अळ्या जर तुमच्या ह्याच्यामध्ये दिसल्या तर तुम्ही त्या सरळ काढून टाका, एका पेपरवर ठेवा आणि बाहेर ठेवून द्या. पक्षी येऊन ते खाऊन जातात, आपल्याला ह्याचा काही त्रास नाही होत. तिसऱ्या स्टेजमध्ये कधी कधी असे गोम किंवा हे रोग बिटल्स पण दिसू शकतात. खरं तर हे दिसल्यानंतर तुम्हाला हेही समजायला हवं की आपलं कंपोस्ट कोणत्या स्टेजमध्ये पोहोचत आलेलं आहे. म्हणजे हे त्याचेही इंडिकेटर्स आहेत खरं तर एका दृष्टीने की तुमचं कंपोस्ट आता बनत आलेलं आहे, अशी पण ते तुम्हाला एक ओळख देत असतात की आम्ही इथे आलोय म्हणजे आता ही तुमच्या कंपोस्टची ही स्टेज तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने जर आपल्याला हे किडे काही सगळीकडे असतातच असं नाही, माझ्या घरात हे अजिबात दिसलेले नाहीयेत, एखाद्या वेळेला कधीतरी मला हे दिसलेत. पण जर तुम्ही कचऱ्याच्या त्या 3 गोष्टींचं जसं मी म्हटलं, मॉइश्चर म्हणजे ओलावा, एअर हे फ्रिक्वेंटली टर्निंग करणं हे जरुरी आहे आणि हा कार्बन टू नायट्रोजन रेशो म्हणजे एक लेअर तुम्ही जर नायट्रोजन रिच कचऱ्याची लावलीस तर त्याच्या पुढची लेअर ही तुमची ब्राऊन कचऱ्याचीच आली पाहिजे. या पद्धतीने तुम्ही केलं तर अशा कुठल्याही पद्धतीचे किडे तुम्हाला जास्त प्रमाणात दिसत नाहीत आणि कंपोस्ट अगदी व्यवस्थित होतं. थोडेफार असतात पण ते जसा तुमचा कंपोस्ट तयार होतं त्यांना खाण्यासाठी काही मिळत नाही, ते आपोआप त्याच्यात मरून जातात, काहीही कुंडीच्या बाहेरही येत नाहीत ते आणि कोणत्याही प्रकारचा त्रासही आपल्याला देत नाही. खरं तर हे आपल्यासाठी त्रासदायक असतात पण ते निसर्गासाठी नाहीयेत. त्यामुळे हुमण अळी सोडली, कारण ती जर पानांमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूच्या झाडांमध्ये गेली तर त्याची मुळं खाते, झाडाची पानं खाते, त्यामुळे ती त्रासदायक होऊ शकते. पण ह्याच्या व्यतिरिक्त बाकी कुठल्याही या छोट्या मॅक्रो ऑर्गॅनिझम्सचा आपल्याला त्रास होत नाही. आता जसं मी म्हटलं की
कचरा उलटा करण्याच्या पण आपल्याला थोड्याशा हे बघावे लागतात. जसं उन्हाळ्यामध्ये तुम्हाला वारंवार हा कचरा उलटा करावा लागतो, कारण उन्हाळ्यात बाहेरचं टेम्परेचरही जास्त असतं. त्यामुळे 3 दिवसातून एकदा तुम्हाला हा कचरा उलटा करावा लागतो, 3 ते 4 दिवसातून. पण हिवाळ्यामध्ये जसं बाहेर थंड असतं, त्यामुळे तुम्हाला हा कचरा आठवड्यातून एकदाच उलटा करायचा असतो. नाहीतर जे टेम्परेचर मिझोफिलिक स्टेजसाठी, दुसऱ्या स्टेजसाठी मायक्रो ऑर्गॅनिझम्सला लागतं, ते अचीव्ह होत नाही आणि मग तुमच्या डिकम्पोजिशन किंवा कंपोस्ट तयार होण्याच्या कृतीचा जो दर आहे, रेट आहे, तो थोडासा मंदावतो. तर ह्या गोष्टी फक्त आपल्याला सीझन वाईज चेक कराव्या लागतात. तसंच कंपोस्ट मधूनच्या मी म्हटलं त्या कंपोस्टच्या कुंडीच्या खाली तळाशी जे आपण जी छोटी होल्स पाडलेले असतात, भोकं पाडलेली असतात, त्याच्यातून कित्येकदा एक्सेस वॉटर जे बाहेर येतं त्याला आपण म्हणतो कंपोस्ट टी किंवा सायंटिफिक भाषेमध्ये त्याला लिचेट म्हटलं जातं. हे लिचेट अतिशय उपयोगी असतं झाडांकरता. ते डायल्यूट करून तुम्ही झाडांना घालू शकता किंवा हेच लिचेट तुम्ही मॉइश्चर कंटेंट किंवा तुमचा ओलावा जपण्यासाठी जर का तुमच्या त्या कंपोस्ट युनिटमध्ये परत टाकलं तर तुमच्या कंपोस्ट बनण्याचा जो रेट आहे तो अजून फास्ट होतो आणि त्याचा उपयोग जास्तीत जास्त लवकर कंपोस्ट बनण्यामध्ये होऊ शकतो. सो अशा पद्धतीने तुम्ही जर केलं तर ते कंपोस्ट जे तयार होतं 1 महिन्यात, ते तुम्ही फक्त वेगळं करून ठेवा. त्याला साधारण 1 महिन्याचा अजून कालावधी द्या मॅच्युअर होण्याचा आणि मग ते तुम्ही डायरेक्टली तुमच्या झाडांना टाकू शकता. रॉ कंपोस्ट जर तुम्ही तुमच्या झाडांना टाकलं तर सॉइल मधला जो ऑक्सिजन आहे तो कमी होतो, कारण त्याच्यामध्ये थोडेसे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. सो त्याच्यामध्ये आणि फायटोटॉक्सिन्स तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे तयार झालेलं कंपोस्ट तुम्ही वेगळ्या कुंडीमध्ये 1 महिना आधी ठेवा आणि मग ते झाडांना वापरा. ते अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट देतात. आता इथे तुम्ही बघू शकता, हे माझ्या घरामधलं कंपोस्टिंग युनिट आहे. त्याच्यामध्ये इतकं सुरेख काळं सोनं ज्याला आम्ही म्हणतो हे तयार झालेलं दिसतंय तुम्हाला. अगदी फुलांच्या कचऱ्यापासून, देवळामध्ये जो फुलांचा रोजचा हे होतो तयार, निर्माल्य जे असतं त्याचंही अतिशय चांगल्या प्रकारे सारसबागेमध्ये पर्वती विभागातर्फे, ही पर्यावरण विभागातर्फेच सुरू केलेलं आहे की जिथे कंपोस्ट त्यांचं बनवणं चालू आहे. घरातल्या घरातले किती छोट्या एरियामध्ये तुम्ही बघू शकता की हे कंपोस्ट युनिट तुम्ही बनवू शकता. या कुंड्या तुम्ही एकावर एक ठेवल्यात तर अजून जागा मिळेल. एक छोटासा कॉर्नरही तुम्हाला बास होऊ शकतो. याच कंपोस्टच्या जीवावरती माझ्या घरात इतकी सुरेख फुलं फुललेली आहेत. दुसरं कोणतंही खत नाही. माझ्या घरामध्ये ग्रो बॅग्स आहेत. छोटीशी बाल्कनी असल्यामुळे 100 झाडं ग्रो बॅग्स मध्ये व्यवस्थित वाढलेली आहेत आणि इतक्या सुंदर प्रकारे त्याला फुलं येतात. फक्त कंपोस्ट तेही घरच्या कचऱ्यापासून बनवलेलं. सो या पद्धतीने तुमच्या घरामध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट मिळू शकतील. छान तुम्ही हे करू शकाल. आता ह्याच्या व्यतिरिक्त थोडीशी माहिती देण्याचं कारण म्हणजे लहान मुलंही अतिशय आवडीने हे करतात. HSCP जी पुण्यातली हुजूरपागा हायस्कूल आहे तिथे मी मुलांना हे शिकवलं आणि त्यांनी अतिशय आवडीने ते केलं. तिथे त्यांनी प्लास्टिकच्या डब्यांमध्ये केलं. तसंच भावे स्कूलमध्येही आम्ही हा उपक्रम राबवला होता. तिथेही मुलांनी अतिशय आवडीने हे समजून घेतलं आणि केलं पण. हडपसरला सेरेब्रल पाल्सी स्टुडंटसाठी एक स्कूल आहे. तिकडच्या ह्याचा त्यांचं स्कूलचं प्रिमायसेस खूप मोठं आहे आणि झाडांचा पालापाचोळा जवळजवळ रोजचा 1 ट्रॉली एवढा जमा होत होता. सो त्यांनी मला विचारलं की इथे ह्या कचऱ्याचा आम्हाला काही करता येईल का. तर आता त्यांच्या इथे तर खरं तर ग्रीन वेस्ट म्हणजे नायट्रोजन रिच कचरा फारसा नव्हताच. तर ते आमच्यासाठी एक थोडंसं आव्हान होतं. पण आम्ही एक छोटासा खड्डा खणून त्यांच्या शाळेच्या प्रिमायसेसमध्ये इतक्या सुंदर प्रकारे त्यांचं मॅनेजमेंट करून फक्त माती आणि कंपोस्ट कल्चर घालून हा पूर्ण कचरा अतिशय चांगल्या प्रकारच्या कंपोस्टमध्ये आम्ही तो रूपांतरित केला. जवळजवळ आतापर्यंत त्यांनी 100 किलो कंपोस्ट याच्यापासून तयार केलंय डिसेंबरमध्ये प्लांट सुरू केल्यानंतर. आता या थोड्याशा सक्सेस स्टोरीज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की घरामध्ये हे कसे करता आहेत. जसं हे माझ्या बहिणीने दुबईमध्ये केलेलं आहे. तुम्ही एक छोटासा व्हिडिओ याचा बघू शकता. अगदी 1 मिनिटाचा आहे. नमस्ते, मैं हूँ स्वाति पालसरे. मैं दुबई में रहती हूँ. इस घर में मैं 4 साल से रह रही हूँ. ये मेरा छोटा सा गार्डन है और दुबई की मिट्टी में बहुत बार रेती मिक्स होती है तो बाहर से फर्टिलाइज़र, कंपोस्ट ये लाके डालना पड़ता है. मेरी बहन
अनुष्का कचबजे जो एनवायरनमेंट के लिए बहुत अच्छा काम कर रही है, वो उसने मुझे बताया कि उसने मुझे सलाह दी कि घर में क्यों नहीं कंपोस्ट बनाना चालू करती। लेकिन मुझे बहुत मन में संभ्रम था कि मुझे वो कितना टाइम देना पड़ेगा उसके लिए, बदबू तो नहीं आएगी ना, मक्खियाँ आ सकती है, और इस दुबई के 40-45 डिग्री वेदर में वो बन जाएगा कि नहीं, ऐसे बहुत से सवाल थे। लेकिन अनुष्का ने मुझे बहुत इनकरेज किया, मोटिवेट किया, और उसने बहुत आसान तरीके से कंपोस्ट कैसे बनाना है वो मुझे सिखाया। उसने जैसे सिखाया स्टेप बाय स्टेप में वो करती गई, और नवंबर-दिसंबर से मैं कंपोस्ट बना रही हूँ। अभी ये देखो 3rd टाइम मैंने ये कंपोस्ट बनाया है। देखो कैसे जैसे मिट्टी जैसा ये बन गया है, इतना अच्छा कंपोस्ट बन गया है। और ये प्रोसेस में है, ये अभी इसमें ये प्रोसेस चालू है कंपोस्ट बनने की, और लेकिन ये बन गया हुआ है। तो इस बार वसंत ऋतु में बहुत तसंच इथे प्लास्टिकच्या डब्यांमध्ये केलेला एक प्लांट दाखवत आहे। और ये जो हमारा कंपोस्टिंग प्लांट जो है, अनुष्का मैडम के गाइडेंस के अंडर हमने ये प्लांट बनाया है। इसमें हमारे पास 7 पेंट के डिब्बे हैं, हर एक दिन के लिए एक डिब्बा, और इस डिब्बे में कुछ इस तरह से होल बनाए हैं। होल इसलिए है कि इसमें से हवा अंदर चली जाए। तो चलिए दिखाते हैं कि ये डिब्बे के अंदर कैसे होता है। तो ये जो है, इसमें पहले हम एक गीले कचरे का लेयर डालते हैं, उसके ऊपर ये जब सूखे पत्ते हैं वो ऐसे डालते हैं। तो ऐसे हर एक दिन के लिए एक एक डिब्बा है। और ये जब डिब्बा भर जाता है उसके बाद हम उसको क्योरिंग के लिए रखते हैं। ये जो है ये पूरा क्योर हुआ है करीबन 15 दिनों में, और इस तरह से जो हमारे घर का कचरा होता है उसका हम अच्छा सा कंपोस्ट बना लेते हैं। अशा पद्धतीने इवन एक रोयाला सुद्धा फार्म हाऊस आहे 6 एकराचं। त्यांच्या मुंबईच्या लॉयर आहेत ऍडव्होकेट गीता मोळेकर म्हणून, त्यांनी मला विचारलं की ह्याच्यावर मी काय करू शकते। तर त्यांच्या जवळजवळ रोजचा 10 ते 15 किलो तिथला कचरा तयार होत होता। त्यांनी त्याच्यातून तिथेच फार्म हाऊस मध्ये कंपोस्टिंग बनवलं। तिथे त्यांनी शेणाचा उपयोग केला, कारण गावामध्ये शेण अवेलेबल होतं, आणि त्याच्यातून आता त्यांचं जवळजवळ एक 300 ते 400 किलो खत तयार झालेलं आहे, जे त्यांच्याच फार्म हाऊसवर आणि आजूबाजूच्या लोकांना त्या देत आहेत। सो इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे बनवू शकतो। आणि मला वाटतं की आता एवढे सारे हे सांगितल्यानंतर तुम्हीही तुमच्या घरी नक्की बनवाल अशी मी आशा करते। धन्यवाद। धन्यवाद अनुष्काताई। अतिशय समर्पक टेक्निकली आणि प्रॅक्टिकली अशी माहिती तुम्ही पुरवली। आपल्याला काही जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांच्या काही जणांच्या यूट्यूबवरती चॅटमध्ये शंका आहेत, तर त्या मी बतून दाखवतो। त्यापैकी काही जणांना आपण नक्कीच मदत करू शकतो। एक प्रश्न होता की हे मातीची भांडी कुंड्या पाहिजेत का प्लास्टिकच्या पण चालतील? तुमच्या त्या व्हिडिओमध्ये खरं तर ते एक्सप्लेन झालेलं आहे की प्लास्टिकच्या बॉटल्स किंवा कंटेनर मध्ये पण होऊ शकतं। अजून एक प्रश्न होता की पके हुए पदार्थ का कचरा भी डालेगा तो चलेगा क्या? तेच मी जसं सांगितलं की जे तुम्हाला शेवटचा व्हिडिओ दाखवला, तर त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या घरातले रोजचा सुरुवातीला त्यांनी अनकुक्ड म्हणजे अनकुक्ड वेस्ट वापरलं, पण एकदा कंपोस्टिंग युनिट तुमचं सेट झाल्यानंतर अगदी सगळे म्हणजे नॉनव्हेजचा सुद्धा कचरा त्याच्यामध्ये व्यवस्थित डिग्रेड होतो, काहीही राहत नाही।
म्हणजे अगदी मासे जे असतात त्यांचे काटे म्हटलं तर तुम्हाला ते थोड्या दिवसांनी दिसत नाही. फक्त जरुरी हेच आहे की पहिलं ते कंपोस्टिंग युनिट सेट व्हायला वेळ लागतो. साधारण 1-1.5 महिन्यानंतर तुम्ही टाकू शकता. सुरुवातीला तुम्ही फक्त सुरुवात जी कराल ती अनकुक्ड वेस्टनी करा. आणि जास्त ऑइली जर वेस्ट असेल तर ते थोडा वेळ लागतो त्याला व्हायला. अदिती लवंडे मॅडमचं म्हणणं आहे की आपण जुनं पीठ याच्यामध्ये जे राहिलेलं असतं ते टाकू शकतो का? हो, अगदी जरूर टाकू शकतो. कला गोखले यांचं म्हणणं आहे की सूर्यप्रकाश आवश्यक असतो, उन्हात ठेवावं लागतं का असं काही? उन्हामध्ये जास्त नाही ठेवायचं, पण बाहेरच्या ठिकाणी सावलीमध्ये जिथे जास्त ऊन पण येणार नाही आणि पाऊसही लागणार नाही. म्हणजे पावसाचं एक्सेस वॉटर जे रेन वॉटर येते त्याच्यामध्ये पर्कोलेट नाही झालं पाहिजे, एवढी काळजी घ्यायची. म्हणजे आउटडोर असेल तर ते शेड खाली पाहिजे. हा, शेड खाली ठेवा. डायरेक्ट त्यावर पाऊस पडला नाही पाहिजे, कारण आणि उन्हात पण ठेवलं तर काय होतं की मग सुकण्याचं म्हणजे मग पाण्याचं जो ओलाव्याचं जे प्रमाण आहे जे मी म्हटलं 50 ते 60% ते सीझन नुसार चेंज होतं आणि मग ते जरा लक्ष द्यावं लागतं त्याच्याकडे की सुकत तर नाहीये ना कंपोस्ट होताना, मग पाण्याची मात्रा वाढवावी लागेल असं म्हणून. शीला सोनिये ज्यांचं म्हणणं आहे की आंब्याची सालं आणि फणस याच्यामुळे कंपोस्ट बनवताना किडे पडतात, तर काय करता येईल? हा, ते आहे, त्याला थोडा वेळही लागतो कंपोस्ट व्हायला. पण मी जसं म्हटलं तसं आंब्याची सालं ह्यानी जास्त मॉइश्चर कंटेंट वाढतो डिग्रेडेशन होताना. त्यामुळे त्यावेळेला तुम्हाला पाण्याचं प्रमाण मॅनेज करायला लागतं. तेच सगळ्याच गणित इथेच आहे, पाणी, टर्निंग आणि C/N रेशो. ओके, त्याचे तुम्ही खरं तर काही छान थंब रूल सांगितलेत आणि खरं तर काय म्हणतात प्रयत्न करून याच्यामध्ये पडलं तर काही काही गोष्टीमध्ये उत्तर मिळू शकतात. गीता मुळेकर म्हणतायत की छोट्या झुरळाच्या आकाराचे पण काळ्या किडे होतात, ते हानिकारक असतात का? मी जसं म्हटलं तसं आपल्यासाठी ते हानिकारक वाटतात, निसर्गासाठी कधीच नसतात. पण ते जसं आणि ते घरात येत नाहीत, ते तुमच्या कंपोस्ट मध्येच राहतात. आणि जसं तुमचं कंपोस्ट बनतं, खाण्याचे पदार्थ त्याच्यातले संपतात, त्याच्यातच ते आपोआप मरून जातात. सो ते टर्न होताना आपल्याला दिसू शकतात, पण ते बाहेर येत नाही. बरोबर. आता याच्यात बाहेर येणाऱ्या किड्यांविषयी एक प्रश्न आलाय. आदिती लवंडे म्हणतायत की व्हाईट वॉर्म्स विच लॅटर बिकम हाऊस फ्लाईज इफ दे एक्झिस्ट इन मोर क्वांटिटीज आर दे बॅड? लॅटर डोंट दीज फ्लाईज फ्लाय आउट when the bin is opened and cause nuisance? बरोबर. आता हेच पुन्हा प्रश्न तिथेच येऊन फिरून परत तिथेच येतो. तुमच्या कंपोस्ट बिन मध्ये मॉइश्चर जास्त झालं की माशा येणारच. त्यामुळे तुम्हाला मॉइश्चर कंटेंट हा मेंटेन करणं. एक लेअर ओल्या ग्रीन कचऱ्याची लावल्यानंतर एक तेवढ्याच जाडीचा थर तुमचा ब्राऊन कचऱ्याचा आला आणि तुम्ही कव्हर करताना ब्राऊन कचरा टाकलात, वरती हिरवा कचरा टाकला तर तुमचं मॉइश्चर कंटेंट वाढून माशांना तिथे अंडी घालण्यासाठी एक पोषक वातावरण तुम्ही तयार करताय असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे एवढा फक्त लावताना कंपोस्ट थर लावताना त्याचं सेटिंग करणं खूप महत्वाचं आहे. आता ते ब्राऊन आपण म्हणतो म्हणजे पानं जी आहेत तर ती पानं आपण खरं तर थोडी साठवून ठेवायला पाहिजे ना त्याच्यात वापरण्यासाठी. आणि अगदीच पानं नसली तुम्ही नारळाच्या शेंड्या टाका, कोकोपीट टाका, काहीच प्रॉब्लेम नाही. तुमच्याकडे अवेलेबल आहे त्या साध्या साध्या गोष्टींमधनच तुम्ही काहीतरी बनवा. तुम्हाला नवीन काही विकत आणायची किंवा याचीही गरज नाही. जो घरामध्ये नारळ आपण सोलतो त्याच्या शेंड्या तुम्ही ठेवून द्या, त्या एकावर एक टाकत जा. पण ब्राऊन म्हणजे फक्त नारळाच्या शेंड्याच असं नाही, कारण ब्राऊन साठी त्यांना रिच सोर्स लागतो. त्यामुळे पालापाचोळा जर मिळाला तर तो सगळ्यात जास्तच उत्तम सुरुवातीला. जास्ती चांगला. बरं. एक जरा टेक्निकल प्रश्न आहे, म्हणजे कॉम्प्युटरमध्ये जे पेपर वापरतो ते टाकले तर चालतील का? चालतील, पण त्याच्यामध्ये शाई नसायला हवी. त्याच्यावरती केमिकल नको त्यात काही. जास्त केमिकल नको. बरोबर. हाऊ टू कंट्रोल फंगस डेव्हलप ड्युरिंग दी कंपोस्टिंग? फंगसची ऍक्च्युली फंगस जे आहे ते उपयोगीच असतं, कारण ते फंगस वाढतंय म्हणजेच ते तुमचं कंपोस्ट तयार करतंय. त्याला फक्त तुम्ही टर्न करा, म्हणजे त्याची जी टेम्परेचर बॅलन्स आहे तो तिथं स्टेजेस जसं मी म्हटलं फर्स्ट, सेकंड, थर्ड
त्या ज्या स्टेजेस आहेत त्याप्रमाणे ते एकाचं सक्सेशन असतं, त्याचं फूड चेन त्यांची सक्सेशन वरती चालू असते. ओके एका प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स दुसऱ्याला खात असतात आणि ते कचराही खात असतात, सो ते आपोआप एलिमिनेट होतं त्याच्यामध्ये. ओके ओके. ही फूड चेनची कल्पना म्हणजे ही लक्षात घेऊन काम केलं तर कोण कोणाला सपोर्टिव्ह आहे हे म्हणजे करतानाही लक्षात येऊ शकतं आणि त्याप्रमाणे आपण काळजी घेऊ शकतो. मीनाक्षी रेळेकर यांचं म्हणणं आहे की निर्माल्य आणि किचन वेस्ट एकत्र चालू शकतं का? हो, चालू शकतं. सगळ्यात मी तर म्हणेन की निर्माल्य सगळ्यात वरती टाका, म्हणजे कसं ते छान दिसतं आणि जेव्हा टर्न होतं तेव्हा ते आपोआप जातं आतमध्ये. आणि निर्माल्य जेव्हा आपण नॉर्मली रोजचं जे असतं ती ताजी फुलं असतात, सो ती सुकल्यानंतर त्याचं विघटन व्हायला अजून जास्त मदत होते पटकन. बरोबर. आणि आपण सारसबागेत जो प्रोजेक्ट केला आहे तिथे तर फक्त निर्माल्याचंच फक्त आपण निर्माल्य. बनवतोय आणि खूप छान चालू आहे. पुढचा प्रश्न राहुल राठी यांचा आहे. पुन्हा त्याचं उत्तर अनुष्का ताईंनी दिलेलंच आहे. न्यूजपेपर यूज करू शकतो का? त्याच्यामध्ये शाई असल्यामुळे केमिकल आपल्या या कंपोस्टिंग मध्ये जाणं हे जरासं त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे कृपया न्यूजपेपरचा वापर टाळायला तर बरं होईल. अजून एक प्रश्न आहे अदिती लवांडे यांचा की डू मड पोस्ट ऑल्सो नीड होल्स, सॉरी मड पॉट्स ऑल्सो नीड होल्स, ऑल्सो इफ वी डोंट मेक होल्स अँड कव्हर द बिन विथ नेट फॉर एरेशन इज दॅट इनफ बिकॉज द होल्स कॉज द लिक्विड टू कम आउट. खरं तर ते लिक्विड उपयोगी असतं ना. आणि लिक्विड बाहेर येणं जरुरीच आहे, नाही तर खाली लिचेट तयार होतं. हवा जाण्यासाठी तुम्ही वरनं नेट लावू शकता, पण ते लिक्विड जे एक्सेस मॉइश्चर कधी कधी जे लिचेट तयार होतं, कंपोस्ट टी म्हणतात त्याला, ते बाहेर येणं जरुरीच आहे आणि त्यासाठी एखादा होल तरी असणं आवश्यक आहे. आणि त्या लिक्विडचा पण काही उपयोग असतो म्हणजे हा, म्हणजे तेच मी जसं सांगितलं की ते रिसर्क्युलेट करा तुम्ही. ओलावा जपण्यासाठी तुम्ही त्या कंपोस्ट बिन मध्येच टाकलं तर त्याचा डिकम्पोजिशन रेट वाढतो, किंवा ते कलेक्ट केलं तुम्ही आणि ते डायल्यूट करून झाडांना घातलं तर ते एक बेस्ट फर्टिलायझर म्हणून कामाला येतं. बरोबर बरोबर. अतुलजी, माझा एक प्रश्न होता, विचारू का? हो, विचारा. अनुष्का ताई, माझे इनफॅक्ट 2 प्रश्न असे आहेत की हा वेबिनार बघितल्यानंतर मी कन्व्हिन्स झालेलो आहे की मला होम कंपोस्टिंग करायचं आहे, पण त्याचा एंड यूज मला समजा आता मी केलं की माझ्याकडे कुंड्या नाहीयेत, आता घरामध्ये झाडं नाहीयेत, तर हे आपण कोणाला देऊ शकतो का आपण हे होम कंपोस्ट केलेलं? अगदी जरूर. तुम्ही एकतर तुमच्या आजूबाजूच्या जवळच्या नर्सरी आहेत त्यांना विचारू शकता, आजूबाजूच्या सोसायट्यांमधल्या लँडस्केपिंग साठी देऊ शकता, किंवा ते कंपोस्ट तयार करून तुम्ही साठवा. ज्या ठिकाणी तुम्हाला देता, गावांमध्ये शेतकऱ्यांच्या इथे तुम्हाला जर कुठे तुमचे कॉन्टॅक्ट असतील त्यांना देऊ शकता. जसं आता मी सांगितलं की एक सिंहगडची सोसायटी आहे, त्यांनी भरपूर कंपोस्ट त्यांचं तयार झालं होतं आणि त्यांनी मला विचारलं की मॅडम आमच्याकडे कंपोस्ट तयार आहे, आम्ही काय करू शकतो ह्याचं. पाणी फाउंडेशनचं काम करतच असल्यामुळे मी गावांमध्ये चौकशी केली आणि त्या गावातली लोक जाऊन ते कंपोस्ट घेऊन गेली. तो अशा पद्धतीचंही, कारण आता सध्या पेरणीचे दिवस आहेत, त्यांना गरज आहे, अशा ठिकाणी आपण ते जरूर देऊ शकतो. आपण अगदी गावांमधल्या शेतकऱ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर उपयोग नाही करू शकणार, पण तुम्ही गिफ्ट म्हणून ते कंपोस्ट देऊ शकता. खरं तर ती खूप चांगली आयडिया आहे की एखाद्याला गिफ्ट देण्यासाठी दॅट इज अ बेस्ट थिंग, की तुम्ही एक चांगली गोष्ट कोणाला तरी देताय. सोनं देताय आपण. सोनं देताय, खरी गोष्ट आहे. सध्या पावसाळ्याचं हे आहे, त्यामुळे स्वाती हर्डीकर यांचा प्रश्न दिसतोय की हाऊ टू प्रोटेक्ट इन रेनी सीझन. रेनी सीझन मध्ये ओलावा जपणं, ओलाव्याचं नियोजन करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. दुसरी गोष्ट, रेनी सीझन मध्ये थोडासा डिकम्पोजिशनला वेळ लागतो. जसं ती सेकंड जी मिझोफिलिक स्टेज आहे, ज्याच्यामध्ये टेम्परेचर साधारण 70 डिग्री पर्यंत जर आपण टर्न नाही केलं तर ते 70 डिग्री पर्यंत पोहोचू शकतं. तेवढा अचीव्ह व्हायला वेळ लागतो. म्हणजे आम्ही हे अनुभवलेलं आहे की सोसायट्यांचे जे मोठे मोठे कंपोस्टिंग युनिट्स आहेत, इथं टर्न करण्यासाठी जर ती माणसं त्या कंपोस्टिंग युनिटमध्ये उभं राहिली तर त्यांना उभं राहता येत नाही, एवढं गरम ते भाजतं. म्हणजे तुम्हाला त्यांना गमबूट घालूनच उतरावं लागतं, एवढं ते टर्न करण्यासाठी तेवढं टेम्परेचर त्याच्यामध्ये अचीव्ह होऊ शकतं. सो आपल्या घरच्या कुंडीमध्ये एवढं होत नाही, कारण त्याला वरून हवा लागत असते. सो ह्यामध्ये तुम्ही थोडंसं ते शेडमध्ये ठेवा,
जिथे साधारण पाऊस येणार नाही, जास्त हवा लागणार नाही, अशा ठिकाणी तुम्ही ते उचलून कुंडी कुठेही तुम्ही ठेवू शकता, की जेणेकरून ते थोडंसं मिझोफिलिक स्टेज त्याच्यामध्ये अचीव्ह व्हायला मदत होईल. आणि दुसरं म्हणजे पावसाळ्यामध्ये पाणी अतिशय कमी तुम्हाला घालावं लागतं, कारण बाहेरच्या हवेमध्ये आर्द्रता जास्त असते, त्यामुळे मुळातच कंपोस्ट सुकत नाही जास्त लवकर. ओके, छान. आता एक शेवटचा प्रश्न दिसतोय. हाऊ मच स्पेस शुड बी लेफ्ट बिफोर वी स्टॉप फिलिंग द पॉट? अच्छा, ओके. हा, आता ह्याच्यामध्ये असं आहे की साधारण तुम्हाला टर्न करताना कचरा बाहेर नाही आला पाहिजे एवढ्या पद्धतीने. आणि तुमची जर रोजची कुंडी एकच असेल, म्हणजे प्रत्येक दिवसाची एक कुंडी असेल, तर तुमचं जे 8 दिवसांनी म्हणजे आजचा रविवारचा कचरा तुम्ही त्या कुंडीमध्ये टाकलात, तर तुमचा पुढचा कचरा पुढच्या रविवारी येणार आहे. तोवर तो कचरा अर्धा विघटन झालेला असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये अशा कुंड्या भरतच नाहीत. कंपोस्ट तयार झाल्यानंतर तुम्ही ते 1 महिन्यानंतर काढतच राहता, त्यामुळे कुंडी तुमची पूर्ण भरेल असं होतच नाही जर 8 दिवसांचा तुमचा कंपोस्टिंग युनिट असेल तर. आणि 4 माणसांच्या कुटुंबाकरता एक छोटी कुंडी अतिशय भरपूर होते एका याच्यासाठी. आता तुम्ही जर त्या व्हिडिओने पिक्चरमध्ये बघितलं असेल, फोटोमध्ये, ते की एक ट्रॉली कचरा आम्ही त्या छोट्याशा 2 बाय 3 फूटच्या खड्ड्यामध्ये बसवला पाणी मारून. ओला सुका कचरा होता, त्याच्यात तर फक्त सुका कचरा, तो आरामात बसतात, काहीच प्रॉब्लेम येत नाही. छान. ओके, आता प्रश्न संपले तसं मला वाटतं. माझ्या मते आज या अतिशय सोपा म्हणता येईल, पण वैयक्तिक माझाही अनुभव याच्यातला असा आहे की आपण काही पहिल्याच झटक्यात हे सक्सेसफुल होऊ शकत नाही कंपोस्टिंगचं. त्याच्याविषयी अतिशय सुंदर आणि टेक्निकल त्याचबरोबरीने प्रॅक्टिकल मार्गदर्शन अनुष्काताईंनी केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. आपण सगळेजण जॉईन झालात त्याच्यामध्ये अजून मला असं सुचवायचंय की आपण सगळेजण या कचऱ्यावरती प्रक्रिया करणे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक नागरिक आहात, तर आपलं पर्यावरण गतिविधीचं जे भाग मंडळ आहे किंवा पर्यावरण रक्षणासाठी आपण सगळेजण एकत्र येऊन आणि वैयक्तिक पातळीवरती हा सगळा बदल घडवण्याचा जो प्रयत्न करत आहोत, त्यामध्ये या गतिविधीमध्ये आपण सामील व्हावं. आपण आपल्या अनुभवानी किंवा आपल्या आजूबाजूला पर्यावरणाचं जे काही आपण आपल्या आपल्या पद्धतीने रक्षण करू शकतो, छोट्या छोट्या कृतींमधून आपण ते समाजापर्यंत जाऊ शकतो. तर कृपया आपण या भागमंडळामध्ये जॉईन व्हा. आपले चॅनल सबस्क्राईब केलेलंच आहे तुम्ही. आमचा असा प्रयत्न आहे की प्रत्येकाच्या वैयक्तिक सवयीमध्ये जर आपण छोटा छोटा बदल घडवू शकलो आणि हाच बदल आपण सर्व समाजापर्यंत नेऊ शकलो. छोट्या कृतीमध्ये ही आपली कृती असू शकते की घरी कंपोस्टिंग करू शकतो आपण 5 मोठी झाडं आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी जागा किंवा आपल्या आजूबाजूला सोसायटीमध्ये लावू शकतो. गच्चीवरील बाग, आपला मागचं जे वेबिनार झाला होता त्या पद्धतीने आपण पर्यावरणामध्ये सहभाग घेऊ शकतो. प्लास्टिक कचऱ्याचं सेपरेशन आणि प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट किंवा रिसायकलिंगला देणं, ई वेस्ट रिसायकलिंगला देणं, या पद्धतीने शहरामधनं आपण कचऱ्याच्या समस्येवरती उत्तरं काढू शकतो. किंवा आपल्या सोसायटीमध्ये चालू असणारे रिसायकलिंगचे प्रोजेक्ट असतील, वॉटर हार्वेस्टिंगचे प्रोजेक्ट असतील, त्याच्यामध्ये सहभागी होऊन किंवा त्याच्यामध्ये जर काही अडचणी असतील तर त्या योग्य पद्धतीने सोडवून आपण पर्यावरणाच्या रक्षणाला हातभार लावू शकतो. असे छोटे छोटे भरपूर उपाय आहेत ज्याच्यासाठी आपलं जे डेली रुटीन आहे ते काही आपल्याला सोडायची आवश्यकता नाही, पण एक थोडासा आठवड्यातला काही वेळ आपण याच्यासाठी दिला तर आपण पर्यावरणाच्या रक्षणास सगळेजण एकत्र आलो तर खूप मोठं काम उभं राहू शकतं. आणि याच हेतून किंबहुना 3 मोठे प्रश्न घेऊन पर्यावरण रक्षणासाठी ही गतिविधी अखिल भारतीय स्तरावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सुरू झालेली आहे. गेली 2 वर्ष याच्यामध्ये काम चालू आहे आणि खूप सारी लोक पर्यावरण प्रेमी याला जोडली गेलेली आहेत. पर्यावरण रक्षणासाठी जे छोटे छोटे काम करणारी व्यक्तिगत संस्था आहेत किंवा छोटे गट आहेत त्यांना पण एकत्र जोडायचं काम करतो. आणि असं एक छान नेटवर्क हळूहळू उभं राहतंय आणि याच्यातनं आपल्याला जी मोठी समस्या पुढे दिसती आहे पर्यावरणाच्या दृष्टीनं ती आपण नक्कीच
चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो आणि पुढच्या पिढीकडे आपण एक चांगलं हिरवीगार नटलेली वसुंधरा आपण त्यांच्याकडे देऊ शकतो, त्याबद्दल मला खात्री आहे. तर सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार आणि पुन्हा एकदा पुढच्या एका वेबिनारमध्ये आपण भेटूया. अशाच विषयावरती आपण मार्गदर्शन करणाऱ्या गोष्टी आणि असे तज्ज्ञ या वेबिनार माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर येतील.